नमस्कार. मी अशोक मिरगे आणि आपण ऐकत आहात मिरगेंची कविता. मी आज आपणासमोर एक चित्रकाव्य सादर करणार आहे. या चित्रामध्ये आपल्या मोबाईलच्या स्क्रीनवर एक पायीवारी करणारा अत्यंत वृद्ध अवस्थेतला वारकरी दिसतोय. त्याच्याकडे पाहून मला सुचलेली कविता आपण ऐकूया. हाच खरा वारकरी या नावाची ही कविता नक्कीच आवडेल तुम्हाला. दिसभर चालायाची पायी पंढरीची वाट, कधी उपाशी पोटाने कधी पक्वान्नाचे ताट. दिसभर चालायाची पायी पंढरीची वाट, कधी उपाशी पोटाने कधी पक्वान्नाचे ताट. कधी गादी झोपायाला कधी उशाला दगड, एकटाने चढायाचा भक्ती मार्गाचा गड. नको गळ्यात लॉकेट नको अंगात जाकेट, नको तारखा देऊन कुठे घ्यायचे पाकेट. नको गळ्यात लॉकेट नको अंगात जाकेट, नको तारखा देऊन कुठे घ्यायचे पाकेट. नको कंबर बांधून कमवीत सुटायचे, नको नकला करून रोज कुणा लुटायचे. नको कंबर बांधून कमवीत सुटायचे, नको नकला करून रोज कुणा लुटायचे. माया बाजार त्यागून त्याने सोडला संसार, मनातून उमगले ज्याला जीवनाचे सार. माया बाजार त्यागून त्याने सोडला संसार, मनातून उमगले त्याला जीवनाचे सार. अशा निष्काम भक्ताचा होतो पांडुरंग सखा, धंदे वाईक बगळा होतो देवाशी पारखा. नित्य मुखातून नाम निघे राम कृष्ण हरी, हाच एक खरा संत हाच खरा वारकरी. नित्य मुखातून नाम निघे राम कृष्ण हरी, हाच एक खरा संत हाच खरा वारकरी. दिसभर चालायाची पायी पंढरीची वाट, कधी उपाशी पोटाने कधी पक्वान्नाचे ताट. धन्यवाद.